पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद अमरावती व पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2020 रोजी वाढोणा रामनाथ येथे चौथे भव्य पशु प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात विविध जातीच्या संकरित गायी, देशी गायी, सुधारित जातीच्या म्हशी, देशी म्हशी, शेळी, मेंढी, अश्ववर्ग, देशी कोंबडे अशा विविध जातीचे पशु या प्रदर्शनास पशुपालकांनी आणल्या होत्या। त्या प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट दुधाळू पशु म्हणून वरुडनाथ येथील शरद वामन मोहतुरे यांच्या गायीने प्रथम क्रमांक पटकविला। चॅम्पियन ट्रॉफी व 10,000 रुपये बक्षीस त्या पशुपालकाला देण्यात आले। तसेच शेख गफूर शेख रजाक यांनी अश्ववर्गात प्रथम क्रमांक पटकावीत 5,000 रुपये बक्षीस मिळविले। बैलजोडीमध्ये प्रथम क्रमांक अर्पण निरंजन चौधरी या पशुपालकाने पटकाविला। वाढोणा रामनाथ हे गाव अमरावती, वाशिम व यवतमाळ यांच्या शेवटच्या टोकाला असल्या कारणाने तीनही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पशुपालक आपल्या जनावरांना घेऊन या प्रदर्शनात आले होते। जनुना येथील प्रगतिशील शेतकरी सुभाष देशमुख यांचा सर्वोत्कृष्ट शेतकरी म्हणून सत्कारही येथे करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोळ, अनिता अडमाते, पंचायत समिती सभापती वैशाली रिठे, प्रकाश नागेचा, विनोद चौधरी, ज्योतिपाल चौरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विजय रहाटे, पशुधन अधिकारी डॉक्टर गजानन मेश्राम, गटविकास अधिकारी विनोद खेडकर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉक्टर गजानन मेश्राम यांनी केले। डॉक्टर गजानन मेश्राम, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर। आज दिनांक 8 फेब्रुवारी 2020 रोजी मौजे वाढोणा रामनाथ येथे जिल्हा परिषद अमरावती व पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी मार्गदर्शन मेळावा तसेच जनावरांचे प्रदर्शन त्यामुळे आयोजित केलेले आहे। या प्रदर्शनाकरता आपण एकूण 2,68,000 रुपयांची बक्षिसे वाटप करणार आहोत। सर्वोत्कृष्ट दुधाळ जनावर गायीमध्ये जो चॅम्पियन ऑफ चॅम्पियन गणला जाईल त्याला रोख 10,000 रुपये तसेच ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल। एकूण बक्षिसाची रक्कम सांगितल्यानुसार 2,68,000 रुपये आपण रोख स्वरूपात व काही धनादेशाच्या रूपात अदा करणार आहोत। ह्या योजनेचा किंवा ह्या प्रदर्शनाचा मूळ उद्देशच आहे की शेतकऱ्यामध्ये एक चांगले जनावरांची आवड निर्माण व्हावी, बक्षिसे ज्यांना बक्षीस मिळेल त्यांच्याप्रती एक जनावरांप्रती एक आदर्श निर्माण व्हावा व त्यांना एक प्रोत्साहनपर सगळ्यांना प्रोत्साहन मिळावं, जनावरांची निगा कशी राखावी, चांगल्या जनावरांची निश्चितच निवड होईल व त्यांना क्रमांक देण्यात येईल। इतर शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचं अनुकरण करून जनावरे चांगल्या क्वालिटीचे किंवा चांगले त्याची निगा राखून पुढील होणाऱ्या आयोजनात सर्व शेतकऱ्यांनी अजून जोमाने जनावरे आपली आणावी व बक्षिसेची रक्कम घेऊन जावी। विदर्भ न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाळे, संदेश ढोके, प्रशांत झोपाटे।